नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कौस्तुभ पाटील एज्युकल्चर स्कूल मध्ये आपलं परत सहर्ष स्वागत करतो. तरी आपण पूर्वी 2 व्हिडिओ जिओग्राफीचे टाकलेले आहेत, अपलोड केलेले आहेत आणि हिस्ट्री आणि सिव्हिक्सचे लेक्चर देखील अपलोड केलेले आहेत. मला खात्री आहे की तुम्ही ते व्हिडिओ लेक्चर ऑलरेडी बघितले असतील आणि क्वेश्चन पेपर अनालिसिस तुमचं चांगलं असेल आणि तुमचा अभ्यास पण जोरात चालू असेल. NMMS परीक्षा जी आपली लवकरच येऊ घातलेली आहे. तरी आज आपण 2021 सॅट पेपर म्हणजे जिओग्राफीचा अनालिसिस आपण करणार आहोत. तरी आपण वेळ न दवडता लगेचच सुरुवात करूया. निम्न प्रावर्णाची घनता, द डेन्सिटी ऑफ लोअर मॅन्टल इज अबाउट. हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाठच असायला पाहिजे. प्रत्येक आपलं जर मी तर डायग्राम काढलं, हे आपलं अर्थ आहे, मध्ये कोर, मॅन्टल हा कोरचा भाग, हा मॅन्टलचा भाग आणि हा क्रस्ट, हा क्रस्टचा भाग, हा क्रस्टचा भाग. क्रस्ट, मॅन्टल आणि कोरचे भाग असतात, त्यांच्या डेन्सिटी जे आहेत ते तुम्हाला पाठच केलेलं पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ आहे की 5.7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. जर तुम्ही ध्यानपूर्वक ऑप्शन बघितलं तर हे याचा आपल्याला कनेक्शन लागत नाही. 9.8 आणि 2.9 हे देखील आपल्या एका काय म्हणू शकतो घटकाचं, या 3 घटकापैकी दोन घटकांचे डेन्सिटीज आहेत. तर पहिलं जे आहे ते कॉन्टिनेंटल क्रस्ट, कॉन्टिनेंटल क्रस्ट डेन्सिटी आहे. तर हे आउटर कोरची डेन्सिटी आहे, ही आउटर कोरची डेन्सिटी आहे. हे तुम्हाला पाठच करायचं आहे. इथं फक्त 2च दिलेत, पण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये याबद्दल अजून डेटा आहे. तो डेटा तुम्हाला एका ठिकाणी एका वहीमध्ये एकत्र करायचा आहे आणि तो पाठ करायचा आहे. पण यावरती प्रश्न पण पुढच्या वर्षी किंवा यावर्षी तुम्ही जेव्हा परवर्षी परीक्षा देताय त्या वर्षी येऊ शकतो. तर हा डेटा मिनिमम तुम्हाला पाठच करून ठेवायचा आहे. पुढे जाऊया. कोणते ढग मुख्यतः तंतुमय असतात? विच ऑफ द फॉलोइंग क्लाउड्स डॅश क्लाउड्स आर मेनली विस्पी. विस्पी म्हणजे तंतुमय, म्हणजे तंतुमय असे तंतुमय विरळ तुरळक असतात. तर याचं उत्तर आहे सिर्रस. सिर्रस क्लाउड जे आहेत ते तंतुमय पदार्थ, तंतुमय प्रकारचे दिसतात. तंतुमय प्रकारचे दिसणारे क्लाउड म्हणजे कोणते आहेत? आपले सिर्रस प्रकारचे ढग आहेत. सिरोक्युम्युलस, सिरोस्ट्रेटस आणि अल्टोस्ट्रेटस हे रिंकल्ड बेडशीट सारखे दिसतात. रिंकल्ड बेडशीट सारखे सिरोस्ट्रेटसचे क्लाउड दिसतात. हे स्मॉल व्हीव्स, छोट्या छोट्या लाटांसारखे दिसतात. स्मॉल व्हीव्स किंवा छोट्या छोट्या लाटांसारखे दिसतात. तर हे मिल्की ग्लास. तुम्हाला हे फक्त कीवर्ड लक्षात ठेवायचे आहेत, जेणेकरून हा प्रश्न तुम्हाला सुटू शकेल. नाहीतर यांचं डिस्क्रिप्शन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे आहे ते फार मोठं एक ओळीचं दिलेलं आहे, जे लक्षात ठेवायला थोडं अवघड जाऊ शकतं. आपली ऑब्जेक्टिव्ह परीक्षा, स्पर्धा परीक्षा असल्यामुळे ही परीक्षा, तर आपल्याला तुम्हाला हे फक्त कीवर्ड लक्षात ठेवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रश्न पटकन सुटेल आणि तुमचा वेळ वाचेल. या प्रश्नाचं उत्तर मात्र काय आहे? सिरस प्रकारचे क्लाउड्स आहेत. पुढे जाऊया. अयोग्य जोडी ओळखा. आयडेंटिफाय द रॉंग पेअर. उष्ण वाळवंटी प्रदेशात उंट सापडतो का? बरोबर. तायगा प्रदेशात एल्क नावाचा प्राणी सापडतो का? बरोबर. गवताळ प्रदेशात कांगारू सापडतात का? बरोबर. तुंद्रा प्रदेशात सेत्से माशी सापडते का? तर हे रॉंग आहे. तुंद्रा प्रदेशात आपल्याला सापडतं रेनडियर किंवा पोलर बेअर. पोलर बियर आपल्याला सापडतं. आणि सेत्से माशी ही आपल्याला इक्वेटोरियल रिजन मध्ये सापडते. सेत्से माशी. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी हे आपलं उत्तर असणार आहे. हा, इथं डी असं इथं मार्क करायचं आहे आपल्याला. डी हे आपलं उत्तर असणार आहे. हे चुकीचं आहे. सेत्से माशी इक्वेटोरियल रिजन मध्ये सापडते. तुंद्रा रिजन मध्ये रेनडियर आणि पोलर बियर सारखे मोठे प्राणी सापडतात. पुढे जाऊया. जगाचे डॅश काल विभाग करण्यात आले आहेत. द वर्ल्ड हॅज बीन डिवायडेड इंटू डॅश टाइम झोन. तर टाइम झोनच्या बाबतीत पृथ्वीची रचना 24 टाइम झोन मध्ये केलेली आहे. हा डेटा तुम्हाला पाठच पाहिजे. हा तुमच्या टेक्स्टबुक मधला डेटा आहे. तुमचं यावरती पूर्ण लक्ष हवं.
24 टाइम झोन मध्ये आपली पृथ्वी डिवाइड केलेली आहे. पृथ्वी जी आहे ती 24 टाइम झोन मध्ये डिवाइड केलेली आहे. पुढे जाऊया. महासागरांची सरासरी खोली सुमारे किती मीटर आहे? द ऍव्हरेज डेप्थ ऑफ ओशन इज अराउंड 3700 मीटर्स इतकी महासागरांची खोली आहे. की ओशन जे असतात आपले त्यांची सरासरी खोली जर काढली तर ती इतकी भरते. इथं दोन आकडे वेगळे दिलेले आहेत, तर ते आकडे काय आहेत ते आपण बघूया. 8848 हे माउंट एव्हरेस्टची उंची आहे. माउंट एव्हरेस्ट जो जगातला सगळ्यात मोठा पर्वत आहे, माउंट एव्हरेस्टची उंची 8848 मीटर आहे. तर 11034 ही मरियाना ट्रेंच गर्तेची खोली आहे. मरियाना ट्रेंच ची डेप्थ आहे, ही डेप्थ खोली. मरियाना सागरी गर्ता ज्याला म्हणतो, ती मरियाना गर्ता जी आहे ती जगातली सगळ्यात मोठी गर्ता 11034 मीटरची आहे. तर सगळ्यात उंच पर्वत ही त्याची उंची आहे, हाईट आहे, हाईट माउंट एव्हरेस्ट पर्वताची आहे. परंतु आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 0 ऑप्शन नंबर 3 3700 मीटर्स. पुढे जाऊया आपण. योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा. आयडेंटिफाय द ऑप्शन ऑफ करेक्ट स्टेटमेंट्स. वाऱ्याचे नाव आणि वाऱ्याचे प्रभाव क्षेत्र लू, बोरा, चिनूक, सिमुम आणि त्यांचे क्षेत्र दिलेले आहेत. तर तुम्ही जर आपण मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं, एक चार्ट दिला होता. त्या चार्ट मध्ये त्या वाऱ्यांचे आणि त्यांचे एरियाज बघितले होते. जर आपण ते तुम्ही ते रिवाइज केलं तर हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. आपण परत एकदा बघूया. लू हे भारतातलं वारं आहे, लू. त्यामुळे लूचं उत्तर कुठं काय येणार? बी. ब्लोज इन द नॉर्थ इंडियन प्लेन्स. लू उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. वनच बी. वनच बी या ठिकाणी आहे, वनच बी या ठिकाणी आहे. व्हेरी गुड. पुढचं बघूया. सिमुम. सिमुम 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 जे आहे ते फ्रॉम सहारा अँड अरेबियन डेझर्ट. सिमुम सहारा आणि अरेबियन वाळवंटात आहे. चारचं सी इथं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर चारही पाठ असतील तर तुमचं उत्तर तर पोहोचणार, पण त्याला तुम्हाला वेळ लागू शकतो. अशा प्रकारे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला कमी वेळेत जे आहे लवकरात लवकर प्रश्न सोडवता येईल. प्रत्येक जोडी सोडवल्यानंतर तुम्हाला उत्तरांच्या पर्यायांकडे यायचंय. उत्तरांच्या पर्यायानं करेक्ट उत्तर निघालं का नाही ते लगेच तुम्हाला तपासायचं आहे. तर यावरून तुम्ही बोरा आणि चिनूकची जोडी इझिली लावू शकता. आपण पुढे जाऊया. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा चंद्राची जय स्थिती असते. When the moon is at the farthest position from the earth, it is called farthest position किंवा सगळ्यात जास्त दूर जेव्हा असतो त्याला जास्तीत जास्त दूर जेव्हा असतो त्याला अपभू किंवा अपोजी ही पोझिशन म्हणली जाते. अपोजी किंवा अपभूची पोझिशन जेव्हा पृथ्वीपासून चंद्र जास्तीत जास्त अंतरावर जेव्हा असतो तेव्हा अपभू म्हणतात. आणि सगळ्यात जेव्हा जवळ असतो तेव्हा त्याला उपभू म्हणतात. जवळ जवळ किंवा क्लोजेस्ट त्याला पेरिजी म्हणतात. क्लोजेस्ट पेरिजी. आणि हे फारदेस्ट, त्यांनी फारदेस्ट विचारलंय तर काय होतं? अपोजी. पुढे जाऊया. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे डॅश ते डॅश तापमान असते. पृथ्वीच्या केंद्रस्थानी ऍट द सेंटर ऑफ द अर्थ द टेम्परेचर इज अराउंड 5000 to 6000 डिग्री सेल्सिअस. पृथ्वीच्या केंद्राचा हा पण फॅक्ट सायंटिफिक फॅक्ट आहे, सायंटिफिक जॉग्राफिकल फॅक्ट आहे. पृथ्वीच्या केंद्रस्थानी पृथ्वीच्या सेंटरमध्ये कोरमध्ये 5000 ते 6000 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आपल्याला सापडतं. पुढे जाऊया. आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे डॅश कोटी वर्षांपूर्वी झाली. आवर अर्थ वॉज फॉर्म अप्रॉक्सिमेटली डॅश बिलियन इयर्स अगो. तर याचं करेक्ट उत्तर आहे 460. हा पण सायंटिफिक फॅक्ट आहे. बिग बँग थेरीनं आपण विश्वास ठेवतो की बिग बँग थेरीवर पृथ्वीची निर्मिती झाली होती. तर ती बिग बँग 460 कोटी वर्षांपूर्वी झाल्याचं समजलं जातं सायंटिफिक कम्युनिटीमध्ये. पुढे जाऊया. द टेम्परेचर ऑफ द लिक्विड आउटर कोर इज अराउंड. पृथ्वीच्या अंतरंगातील द्रव्यरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 डिग्री सेल्सिअस आहे. आपण आताच बघितलं कोरचं तापमान
5000 ते 6000 मध्ये असतं. तर आउटर कोर द्रव्य बाह्य गाभा विचारलाय तर त्याचं तापमान किती आहे 5000 डिग्री सेल्सिअस इतकं आहे. पुढे जाऊया. हा प्रश्नाला जर आपल्याला हे करायला लागणार आहे. ठीक आहे. खालील आकृतीमध्ये ए अक्षराने दर्शवलेल्या सागर तळाच्या भू आकाराचे नाव ओळखा. नेम द लँड फॉर्म विच इज नेम विथ द लेटर ए इन द गिवन फिगर. जर आपण पहिल्यापासून बघूया सागरी गर्ता. सागरी गर्ता जे आहे तर ए जे आहे तेच आपलं उत्तर आहे. सागरी गर्ता किंवा मरीन ट्रेंचेस. जी गर्ता गर्ता म्हणजे काय खोली खोल असणारी. आपण सागरी गर्तेचं एका फेमस सागरी गर्तेचं नाव आत्ताच बघितलं 11,034 मीटर असणारी मरियाना ट्रेंच जी पॅसिफिक ओशन मध्ये आहे ती सर्वात खोल असणारी सागरी गर्ता जगामधली आहे. तर ए जे आहे ते आपलं सागरी गर्ता आहे. सागरी मैदान जे आहे ते सी आहे आपलं. भूखंड मंच किंवा कॉन्टिनेंटल शेल्फ जे आहे ते आपलं बी आहे. आणि सागरी बेट जे आहे ते हे आपलं सागरी बेट आहे. त्याला नाव त्यांनी दिलेलं नाहीये पण ते सागरी बेट आहे. तर अशा प्रकारे आपण प्रश्नांचं अनालिसिस करू शकतो. पुढे जाऊया. भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने डॅश हे मोठे राज्य आहे. एरिया वाईज डॅश इज द लार्ज स्टेट इन इंडिया. सगळ्यात मोठं राज्य भारतामध्ये राजस्थान आहे 1 नंबरला. 2 नंबरला आहे मध्य प्रदेश. 3 नंबरला आहे महाराष्ट्र आणि 4 नंबरला आहे उत्तर प्रदेश. त्याने आपल्याला एरिया वाईज सगळ्यात मोठं राज्य विचारलंय तर त्याचं आपलं उत्तर काय असणार आहे राजस्थान असणार आहे. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजना 2010-11 आकृतीमध्ये डी हा संकेतांक कोणते क्षेत्र दर्शवतो. डी हा संकेतांक म्हणजे हे वाला. तर हे तुमच्या टेक्स्टबुक मधला डेटा आपण जर बघितला महाराष्ट्र लँड यूज 2010-11 की जमिनीचा वापर कशा प्रकारे केला जातो महाराष्ट्रामध्ये याबद्दलचा तो डेटा आहे. या डायग्रामला पाय चार्ट म्हणतात. तर पाय चार्ट मध्ये काय दाखवलं आहे एरिया अंडर क्रॉप्स. एरिया अंडर क्रॉप्स म्हणजे पिकाखाली शेत केवढं आहे आपल्याकडे 56.8% हे पिकाखालचं क्षेत्र आहे. नॉन ऍग्रिकल्चरल लँड की जिथं शेती केली जात नाही ते 10.2% आहे. ग्रेजेबल कल्टिवेबल फॅलो. ग्रेजेबल कल्टिवेबल फॅलो म्हणजे जिथं चरायला जनावरांना किंवा गुराढोरांना सोडलं जातं ते लँड किती आहे 7.9% आणि आपल्याला जे विचारलंय 8.3% ला फॅलो लँड किंवा नापीक जमीन ज्याला म्हणतो आपण पडीक क्षेत्र किंवा नापीक जमीन. पडीक क्षेत्र जे पडून आहे ज्यावर शेती केली जात नाही जे चरायला सोडलं जात नाही जनावरांना किंवा ज्यावर क्रॉप्स पण केले जात नाही अशा प्रकारचं लँड किती आपल्याकडे 8.3% आहे. तर याचं आपलं उत्तर काय आहे पडीक क्षेत्र फॅलो लँड. पुढे जाऊया. उद्योगांचे सामाजिक दायित्व याला इंग्लिश शब्द आहे कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी CSR अंतर्गत आपल्या नफ्यातील कमीत कमी किती टक्के रक्कम खर्च करावी. कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी इंडस्ट्रीज आर एक्सपेक्टेड टू स्पेंड ऍटलीस्ट 2%. 2%. प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत प्रायव्हेट कंपन्यांना असा नियम आहे की त्यांनी त्यांच्या पूर्ण नफ्यातल्या 2% क्षेत्र कशासाठी खर्च करावा बेनिफिटिंग द सोसायटी. बेनिफिटिंग द सोसायटी म्हणजे समाजाच्या फायद्यासाठी सामाजिक काहीतरी देणं लागतो अशासाठी 2% मिनिमम रक्कम खर्च करावी असा नियम आपल्याकडे आहे. पुढे जाऊया. एक स्वेट ड्रॉप म्हणजेच डॅश घनमीटर प्रति सेकंद विसर्ग. स्वेट ड्रॉप युनिट इज इक्विव्हॅलंट टू डॅश मिलियन क्युबिक मीटर पर सेकंड डिस्चार्ज. डिस्चार्ज कशाचा तर ओशनचा. समुद्राचं जे पाणी विसर्ग होतो त्याला आपण डिस्चार्ज म्हणतो ओशन डिस्चार्ज म्हणतो. त्याचं उत्तर आहे 10⁶ म्हणजेच 1 मिलियन. 1 मिलियन म्हणजेच 10 लाख किंवा 10 लाख. 10 लाख स्वेट ड्रॉप युनिट. 10 लाख स्वेट ड्रॉप युनिट मध्ये ओशन डिस्चार्ज मोजला जातो. त्याचं उत्तर 10⁶ आहे. हे ग्रॅम चुकीचं आहे हे आणि हे पण चुकीचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जॉग्राफी सेक्शन बघितला NMMS परीक्षेच्या पेपर मधला. तर आपला अजून एक व्हिडिओ जॉग्राफी सेक्शन बद्दल येणार आहे. मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही पूर्वीचे लेक्चर पाहिले नसतील ते तर तुम्ही जरूर पहा. ते व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचे मित्र मैत्रीण तुमचे शिक्षक गुरुजन आई वडील सगळ्यांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त अभ्यास करा. परत व्हिडिओज बघा. परत रिव्हिजन करा.
तुमचे टेक्स्टबुक चांगल्या प्रकारे वाचा आणि तुम्हाला परीक्षेत भरघोस यश मिळो हे एज्युकेचर स्कूल कडून तुम्हाला यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.